आज लासलगाव शहरामध्ये सर्व समाजांतर्फे मोठा मूक मोर्चाचं या ठिकाणी आयोजन झालेलं होतं। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की परभणी येथे संविधान प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली होती आणि या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा विद्यार्थी त्याची कोम्बिंग ऑपरेशनमध्ये कस्टडियल डेथ झाली होती। या सर्व घटनेच्या निषेधार्थ तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोषजी देशमुख यांची अपहरण करून निघृण अशी हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेधार्थ आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय कामकाजादरम्यान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनादरपूर्वक शब्द वापरल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून ते पोलीस ठाणे लासलगाव इथपर्यंत आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता, महिला वर्गाचाही या ठिकाणी सहभाग भरपूर प्रमाणात बघण्यास मिळाला। या संपूर्ण निंदनीय घटनेचा आम्ही लासलगावकर म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं ही आम्ही शासन दरबारी मागणी करतो। धन्यवाद। साहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या संविधानाच्या राज्यात आपण जे बघतोय नजीकच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, खरं तर या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत। परभणीची गोष्ट असो, कुठेतरी आपल्या निषेध व्यक्त करत असताना ज्या चुकीच्या मार्गाने सूर्यवंशीचा मृत्यू झाला त्याचा निषेध होणं गरजेचं आहे। मसाजोगची गोष्ट असेल, एका कार्यकर्त्याचा एका सरपंचाचा असा निर्गुणपणे खून व्हावा, कुठेतरी हे दहशतीचं राज्य आहे, या दहशतीच्या राज्याचा आपण निषेध केला पाहिजे। यासाठी लासलगाव आणि परिसरातील सर्व आंबेडकर प्रेमी जनता आणि संविधानावर विश्वास ठेवणारी जनता एकत्र आली आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आमचा निषेध नोंदवला आहे। या निषेधाने तरी सरकारला जाग येईल आणि या गोष्टीवर योग्य तो न्याय होईल अशी सर्वांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी लासलगाव आणि परिसरातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं आणि समस्त नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी या 15 दिवसामध्ये ज्या काही राज्यामध्ये आणि देशामध्ये 3 घटना घडल्या, त्यामध्ये या देशाचे गृहमंत्री ज्यांच्याकडं अतिशय संविधानिक आणि जबाबदारीचं पद आहे, त्यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी काही चुकीची भावना व्यक्त केली, खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो जे त्यांच्या पोटामध्ये ते ओटावर आलं आणि तीच चूक त्यांनी या ठिकाणी केली, त्यांच्या या वक्तव्याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो।